उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जी आहे ती आज बीडमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि ठिकठिकाणी त्यांच्या यात्रेचं जल्लोषात स्वागत जे आहे ते देखील करताना पाहायला मिळालं। पण दुसरीकडे जर पाहिलं तर शरद पवार गटाकडनं देखील या यात्रेला विरोध होताना पाहायला मिळाला होता। सध्या या ठिकाणी आपण पाहू शकता की याच ठिकाणी ही यात्रा दाखल झाली होती। ठिकठिकाणी या यात्रेचं मोठं जंगी स्वागत करण्यात आलं आणि याच ठिकाणावरनं अजित पवार यांनी जे कार्यकर्ते आहेत त्यांना संवाद साधला, त्याबरोबरच जी काही योजना असतील शासकीय त्या लोकांपर्यंत त्याची माहिती जी आहे ती दिलेली आहे। या सभेनंतर आता जे कार्यकर्ते असतील, जे काही या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला होता, त्या महिला देखील आहेत आपल्याकडनं, त्यांना जाणून घेणार आहोत की नेमकं काय या कार्यक्रमातनं त्यांना मिळालेलं आहे। सर्वप्रथम काय सांगाल, शरद पवार यांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, परंतु आता याच ठिकाणी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने हे केलं जातं? हे बघा, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं नेतृत्व सिद्ध झालेलं आहे। याच्या अगोदर जी विधानसभाची निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे हा कुणाचा बालेकिल्ला। जे आमदार आले 6 विधानसभापैकी 4 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचाराचे आले, त्यातून कळतं हा बालेकिल्ला कुणाचा आणि त्यातून धनंजय मुंडे साहेबांचं नेतृत्व सिद्ध झालं आहे आणि त्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची काय ताकद आहे, आदरणीय दादांची काय ताकद आहे त्यातून सिद्ध होतं। आजच्या या जनसन्मान यात्रेतनं नेमकी अजितदादांनी काय शिदोरी दिली तुम्हाला आणि काय कार्यकर्त्यांमधला उत्साह पाहायला मिळतो? आदरणीय दादा येणार म्हणले आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच उत्साह असणार आणि सगळ्यात विशेष आदरणीय दादांनी विद्यार्थिनींसाठी जो अर्थसंकल्पात मोफत शिक्षण आणलं, ज्या माध्यमातून गोरगरीब ज्या घरातल्या मुली आहेत त्यांचं उच्च शिक्षण होईल आणि त्या पुढे जातील, त्याबद्दल आदरणीय दादांचे, आदरणीय मुंडे साहेबांचे मी विशेष आभार मानतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आजकाल जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये असे निर्णय घेणारे नेते आपल्याला पाहिजेत आणि त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील उत्साह येतो की आदरणीय दादासारखे मुंडे साहेबांसारखे नेते आमच्याकडे आहेत। थँक्यू। बीड विधानसभेमध्ये नेमकी कशी तयारी असणार आहे? क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर असा सामना जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। भावाविरुद्ध भाऊ अशी देखील लढत होऊ शकते। कार्यकर्ता म्हणून काय वाटते तुम्हाला या ठिकाणी? एक कार्यकर्ता म्हणून आम्ही अजितदादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। माननीय पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये 6च्या 6 जागा निवडून येतील असे आम्ही आश्वासन देतो आणि हा बालेकिल्ला राष्ट्रवादी परत राखेल असे आश्वासन देतो। आजच्या या जनसन्मान यात्रेच्या नंतर अजितदादांनी संवाद साधलेला आहे, त्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह आणि काय नेमकी पुढची रणनीती राखली जाते? पुढची रणनीती हीच आहे की महिलांना जो लाभ मिळत आहे, प्रत्येक महिलांच्या अकाउंटला सध्या 3,000 रुपये जमा झालेले आहेत, ते 3,000 आणि पुढचे एक हप्ता म्हणजे पुढचे 1,500 असे 4,500 रुपये हे पुढच्या महिन्यात जमा होणार आणि त्यातच 850 रुपये प्रत्येकी महिलाला 1 सिलेंडर असे 3 सिलेंडरचे पैसे हे पुढच्या महिन्यात हे 850 रुपये प्रत्येकी हप्त्याने महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत। याचा महिलांना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती सरकारला याचा खूप मोठा फायदा होईल असं माझं पूर्ण आश्वासन आणि गॅरंटी। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देखील इथे स्वागत केलं जातं। ताई, कसं स्वागत झालेलं आहे? तुम्ही अजितदादांचं स्वागत कसं केलं? अजितदादांना आम्ही धन्यवाद करतो। अजितदादा आम्हाला लाडकी बहीण आणि बहीण मानून आम्हाला महिन्याला 1,500 रुपये आणि अकाउंटमध्ये सोडलेले आहेत। अजून गॅस योजना बी आता होणारच म्हणले, अजून काही गॅस योजनाचं काही समजलं नाही, अजून होणार म्हणाले तर अजून धनंजय मुंडे साहेबांचं पण आम्ही आदरणीय करतो आणि अजितदादांचं पण आदरणीय करतो की महिलांसाठी एवढे उपचार काढलेत म्हणून स्वाभिमानानं त्यांचा आदरणीय। या योजनेबद्दल तुम्ही कसं स्वागत केलं इथं? नेमकं कसं स्वागत केलं काय सांगा? कसं स्वागत केलं? राखी बांधे भाऊनी 1,500 महिना टाकलं म्हणून राखी बांधायला आलो भावाला। आभार मानलेत का तुम्ही? आभार मानले। निश्चित इथे आणखी काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना देखील विचारणार आहोत, कारण की बीड जिल्हा हा नेहमीच जो आहे तो अग्रेसर असतो राजकारणामध्ये। काय सांगाल, आजच्या या जनसन्मान यात्रेच्या नंतर काय बीड जिल्ह्याचं चित्र असू शकतं? या जनसामान्य यात्रेच्या निमित्तानं जो जनसमुदाय व त्यातली त्यात महिला वर्ग जमला होता, याच्यातून असं स्पष्ट होतं आहे की जो महिला वर्ग व तरुण वर्ग आहे हा धनंजय मुंडे साहेब व अजितदादा पवार यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे व महिलांचं जी बाजू घेतलेली आहे सरकारने त्याबद्दल महिलाची खूप अशी इच्छा आहे की पुन्हा हे सरकार यावं म्हणून। काय सांगाल आता बीडमधलं नेमकं चित्र कशा स्वरूपात असेल आहे आणि काय इथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, त्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत, कसं पाहता या सगळ्या गोष्टी? या अजितदादा पवार गट
आणि नामदार धनंजय मुंडे साहेब ह्यांचा बालेकिल्ला म्हणजे जे धनंजय मुंडे साहेबाचाच बालेकिल्ला इथं दुसरंही कोणतं काही चालत नाही एवढंच बोलू शकतो. आणि जे 1500 रुपये जे आहेत लाडकी बहीण लाडका भाऊ यामध्ये सगळ्या बहिणी खुश आहेत आणि भाऊ पण खुश आहेत. निश्चित आपण या ठिकाणी पाहू शकता की अक्षरशः या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत त्यांची जनसन्मान यात्रा जी आहे ती दाखल झाली. त्यानंतर स्वागत जे आहे ते मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं. राजकीयदृष्ट्या बीड जिल्ह्याला अतिशय महत्त्व जे आहे ते आपण नेहमीच पाहत असतो आणि त्याच नंतर जर पाहिलं तर आता प्रत्येक गटाकडनं अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल, ठाकरे गट असेल, शिंदे गट असेल आणि त्याबरोबरच इतर जे पक्ष संघटना असतील त्यांच्या माध्यमातून या बीड जिल्ह्यामध्ये आता विशेष लक्ष दिलं जात आहे आणि याच माध्यमातून आपलं वर्चस्व काबीज करण्यासाठी देखील प्रयत्न जे आहेत ते देखील केले जात असल्याचं दिसून येत आहे. एकंदरीतच आणखी काही महिला आहेत त्यांना विचारूयात की या जनसन्मान यात्रेमधनं काय मिळालेलं आहे तुम्हाला? आम्ही एक पदाधिकारी आहोत पक्षाचे आणि या जनसन्मान यात्रेमध्ये दादांनी ज्या योजना वगैरे आणल्या तर त्या सर्व योजना महिलांपर्यंत आम्हीही पोहोचवल्यात. पदाधिकारी या नात्याने सर्व पक्षातील नेत्यांनीही पोहोचवल्या आहेत आणि ह्या ज्या महिला होत्या त्या खूप खुश आहेत की दादांनी त्यांच्यासाठी खूप असंख्य योजना आणलेल्या आहेत. लाडकी बहीणच्या माध्यमातून असंख्य महिलांना त्याचा लाभ मिळाला. राजकीयदृष्ट्या बीड जिल्ह्याला महत्त्व प्राप्त होतं. क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर देखील ते लढत पाहायला मिळू शकते. एक कार्यकर्ता म्हणून काय वाटते तुम्हाला? लढत पाहायला मिळू शकते पण मला योगेश भैया हे योग्य वाटतात उमेदवार आमदारकीसाठी कारण ते चांगलं करू शकतात. त्यांच्याकडे पद नसताना त्यांनी खूप चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्याकडे आमदार पद आल्याच्यानंतर ते आणखीन देखील खूप चांगलं करतील. अजित पवार गटाची इथं वर्चस्व राहू शकतं असं वाटतं तुम्हाला एकंदरीत? हां, वर्चस्व ऑब्व्हियसली राहील आणि बीड जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. धनंजय मुंडे साहेबांचा बालेकिल्ला आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचं वर्चस्व 100% इथे असणार आहे. निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकतो की राजकीयदृष्ट्या अजित पवार गटाचं देखील वर्चस्व या ठिकाणी राहू शकतं असा विश्वास जो आहे तो इथे व्यक्त करण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता हाच जो व्यासपीठ आहे याच व्यासपीठावरनं अजित पवारांनी आज बीडच्या जनतेशी संवाद जो आहे तो साधलेला होता आणि त्याच नंतर बीडमधील विविध प्रश्न असतील, मराठवाड्यातील विविध प्रश्न असतील ते देखील मार्गी लावण्याचं आश्वासन जे आहे ते या ठिकाणी अजित पवार यांनी दिल्याचं दिसून आलेलं आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा मानण्यात आला होता. त्या मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर जो आहे तो सर्वाधिक या ठिकाणी लोकसभेमध्ये चालला आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर नेमक्या कशा स्वरूपात असणार आहे कारण की प्रत्येक गटाकडनं आपलं वर्चस्व या ठिकाणी काबीज करण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जातो आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यातील 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये नेमका कोणता गट जो आहे तो आपलं वर्चस्व राखतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि एकंदरीतच राजकीयदृष्ट्या सर्वच ठिकाणी जे आहे ते आपण बीड जिल्ह्याकडे लक्ष लागल्याचं देखील दिसून येत आहे आणि त्यामुळे बीडमधला जो मतदार राज्य असणार आहे तो नेमक्या कोणाच्या बाजूने कौल देईल, काय नेमकी पसंती देईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. विकास माने, लोकशाही मराठी, बीड.